ज्यांचे आत्तासमोर विचार ऐकले रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री चंद्रकांत देवे, उपाध्यक्ष ॲडव्होकेट वैजयंत शिंदे, संस्थेचे संघटक डॉक्टर अनिल पाटील, डॉक्टर ज्ञानदेव मस्के, मीनाताई जगदाने, राजेंद्र फाळके, विकास देशमुख, प्रिन्सिपल डॉक्टर अनिल कुले, राहुल जगताप, वामनराव पाचपुते, व्यासपीठाचे अन्य सगळे सहकारी आणि उपस्थित बंधू भगिनी, एका चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी एकत्रित आलो. गेले काही दिवस महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी जिथे रयतेचं काही ना काहीचे आहे अशा सगळ्या प्रांगणामध्ये रयतेची 137वी जयंती मोठ्या आनंदाने साजरी करतो. जयंती केली, पण जयंतीचा विचार करत असताना भविष्याची वेध लावण्याच्या संबंधीची भूमिका ही स्वीकारण्याच्या मुद्द्याची आवश्यकता आहे. 137 वर्षाच्या पूर्वी कर्मवीरांनी हे काम आपल्या हातामध्ये घेतलं आणि ज्ञानदान समाजाच्या सगळ्या स्तरातल्या विशेषतः उपेक्षित घटकांच्या पुढच्या पिढीला देण्याची व्यवस्था करावी या दृष्टिकोनातून त्यांनी एक मोहीम केली. विद्यालय काढलं. 2-3 दिवसाच्या पूर्वी आम्ही सगळेजण कराड तालुक्यामध्ये काले नावाच्या गावी गेलो आणि कर्मवीरांनी सुरुवातीची जी शाखा काढली त्या गावांच्या मालिकेमध्ये काव्याचा उल्लेख हा त्या ठिकाणी केला जातो. इतक्या जुन्या काळातली ती शाखा आज त्या भागातल्या नव्या पिढीला अतिशय उत्तम दर्जाचं शिक्षण देण्याचं काम करतात. आणि तेव्हा तिथं ते झाड लावलं. आज तो वटवृक्ष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरला आहे. महाराष्ट्राच्या बाहेर कर्नाटक राज्यामध्ये सुद्धा काही शाखा आणि ही एकमेव संस्थाची आहे की तिचा प्रचंड विस्तार झाला. आणि हा जो विस्तार झाला तो महाराष्ट्राच्या सगळ्या भागामध्ये आहे. नगर जिल्हा या कामामध्ये नेहमीच अग्रभागी राहिला. नगर जिल्ह्यातल्या अनेकांनी रयत शिक्षण संस्थेच्या पाठीशी आपली सगळी शक्ती उभी केली. शंकरराव काळेंचा उल्लेख करावा लागेल. अनेकांची नावं घेता येतील. रावसाहेब शिंदेंचा उल्लेख करावा लागेल. या सगळ्या लोकांनी नगर जिल्ह्यातच नव्हे तर नगर जिल्ह्याच्या बाहेरसुद्धा रयत शिक्षण संस्थेचा विस्तार करण्याच्यासाठी मोठं योगदान केलं. आज या जिल्ह्याच्या दुष्काळी भागामध्ये आपल्या शाखा आहेत. तशाच शाखा अगदी महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर आदिवासींची लोकसंख्या ज्या ठिकाणी अधिक आहे त्या आदिवासींच्या क्षेत्रामध्ये सुद्धा रयतच्या शाखा त्या ठिकाणी आहेत. आणि मला आनंद होतो त्या ठिकाणी गेल्याच्यानंतर आदिवासी समाजाची मुलं मुली उच्च शिक्षित होत आहेत. जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं कर्तृत्व दाखवत आहेत आणि अभिमानाने सांगतात की आमचा हा ज्ञानाचा पाया रयतेमधून घातला गेला.
आणि हेच काम अन्यांना भेट होतं. आज ते विस्तारित स्वरूपामध्ये महाराष्ट्रात होतं आहे, याचं एक प्रकारचं समाधान तुम्हाला सगळ्यांना आहे. आजच्या दिवशी या ठिकाणी रयत शिक्षण संकुलाचं उद्घाटन, अनेक शाखांचं उद्घाटन, काही ठिकाणचं भूमिपूजन याचा कार्यक्रम आपण हातामध्ये घेतला. जयदेव शिंदेंनी या कामाला सुरुवातीच्या काळामध्ये प्रोत्साहन दिलं. महाराष्ट्राचा नाही तर देशाचा इतिहास हा आपण बघितल्याच्यानंतर ग्वाल्हेरचं शिंदे घराणं असो, वडोदऱ्याचं गायकवाड घराणं असो, अशी काही घराणी होती की एकेकाची ती संस्थानं, मग ते कोल्हापूरचं शाहूराजांचं संस्थान असेल किंवा सातारची गादी असेल, या सगळ्या क्षेत्राच्या मान्यवरांनी या कामाला प्रोत्साहन दिलं. श्रीगोंदा आणि शिंदे परिसर यांचं एक वेगळं नातं होतं. महादजी शिंदे एक ऐतिहासिक अशा प्रकारचे शूर सेनानी की ज्यांनी आपली शक्ती आणि शौर्य संबंध देशाला दाखवलं. आणि आनंदाची गोष्ट ही आहे की महादजी शिंदेंचा जर तुम्ही चरित्र वाचलं तर त्यांचा काही कालखंड, थोडा कालखंड श्रीगोंदा तालुक्यामध्ये गेला, इथेही त्यांचं वास्तव्य होतं. त्यांचे या ठिकाणी शेतीवाडी होती, जमिनी होत्या आणि या इथल्या लोकांच्या जीवनात बदल करण्यासाठी उपयुक्त कराव्यात अशा प्रकारची भूमिका जयाजीराव शिंदेंनी केली. आणि अशा प्रकारच्या अनेक शाखा या ठिकाणी काढायला त्यांची मदत झाली. त्यापैकीच आज या शाखेमध्ये आपण या ठिकाणी एकत्रित चाललेलं आहोत. हे सगळं कशासाठी करायचं एकाच कामाच्यासाठी. अण्णांची अपेक्षा होती की आमची पुढची सगळी पिढी शिक्षेदृष्ट्या संपन्न व्हायला हवी आणि ते काम त्यांनी केलं. आज दिवस बदलले, गरजा बदललेल्या आहेत. आजकाल भाषणामध्ये दर्वेंनी काही गोष्टी सांगितल्या. डिजिटल एज्युकेशनच्या संबंधीची कन्सेप्ट त्यांनी तुम्हाला लोकांच्या समोर मांडली. ठिकठिकाणच्या शाखेमध्ये हे बदल कसे आणता येईल, ही आधुनिकता कशी आणता येईल, हे तंत्रज्ञान कसं आणता येईल आणि या तंत्रज्ञानाच्या संबंधीचा एक विश्वास आमच्या मुलामुलींच्यामध्ये कसा तयार करता येईल आणि त्यामधून त्यांचं व्यक्तिमत्व हे कसं संपन्न होईल, यासाठी संस्थेच्या वतीनं संस्थेचे सगळे सेवक आणि हितचिंतक या सगळ्यांच्या मदतीनं प्रयत्नाची पराकाष्ठा करत आहे. त्याच्यापुढं आपल्याला जावं लागेल. थोड्या दिवसामध्ये सगळ्या जगामध्ये सध्या एक विषय याची चर्चा फार होती आणि ती चर्चा असलेला विचार म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता. आज कृत्रिम बुद्धिमत्तेच्या दरावर सगळ्या जगामध्ये चमत्कार व्हायला लागलेले. अमेरिकेसारखे देश असो, जगातले अनेक देश असो, युरोप खंडातला देश असो, जपानसारखा देश असो, या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या धोरणानं आपल्या देशामध्ये प्रचंड बदल करायला लागले. डेटा सायन्स असो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असो, यांनी अनेक क्षेत्रात काम करत आहेत. आपण सगळेजण शेतीमध्ये लक्ष देणार आहोत. आज शेतीच्या क्षेत्रातसुद्धा आमूलाग्र बदल करण्याच्या संबंधीची कामगिरी आज या माध्यमातून करू शकतो आणि त्याचे प्रयोग आज महाराष्ट्रातसुद्धा आता आपण करायला सुरुवात केली. पुण्याच्या जवळ वसंतदादा पाटील यांच्या नावानं एक ऊस आणि तत्सम पदार्थाच्यामध्ये संशोधन करणारी आणि विकास करणारी एक संस्था आहे, जिचं नाव वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट. आणि त्या इन्स्टिट्यूटमध्ये सुद्धा
या कृषी बुद्धिमत्तेचा उपयोग करून ऊसाची लागवड कशी करता येईल, कमीत कमी पाण्यामध्ये ऊस कसा आणता येईल, त्याच्यातलं सुक्रोज म्हणजे साखरेचं प्रमाण हे कसं वाढवता येईल, त्याचं टनेज कसं वाढवता येईल, या संदर्भात काही ना काहीतरी काम चालू केलेलं आहे. आणि त्याच कामाचा भाग शेजारीची बारामतीमध्ये गेला आणि कृषी विकास प्रतिष्ठानच्या शेतीच्या शिवारात चक्कर टाकली तर त्यासंबंधीचे प्रयोग तुम्हाला तिथे बघायला मिळतील. आणि माझी खात्री आहे की आणखी काही दिवसामध्ये तुम्हा सगळ्यांचं शिवार या आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं एक वेगळं झालेलं दिसेल, सुधारलेलं दिसेल. आणि तेच काम आपल्याला करायचे. आणि नेमकं हेच काम ज्यांचा आदर्श आपण ठेवला त्या आदर्श ठेवणाऱ्या व्यक्तींनी त्या काळामध्ये सांगितलं. महात्मा ज्योतिबा फुले असोत, राजर्षी शाहू महाराज असोत, कर्मवीर बाबूराव पाटील असोत, अनेकांची नावं या ठिकाणी घेता येतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असोत, या सगळ्या महान व्यक्तींनी समाजाचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केलेच. पण हे करत असताना आधुनिकतेचा स्वीकार केला. अनेक उदाहरणं त्यांची सांगण्यासारखी आहेत. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, स्त्री शिक्षण असो, शिक्षणाचं सार्वत्रिकरण असो, त्याबद्दलचं त्यांचं योगदान हे आपण सगळे मान्य करणार लागतं. पण माझ्या मते तेवढंच त्यांचं योगदान होतं अशी भूमिका मान्य करून चालणार नाही. आधुनिकतेचा स्वीकार त्यांनी केला. एकच उदाहरण मी अनेक ठिकाणी सांगत असतो. एक काळ असा होता की इंग्रजांचं राज्य होतं आणि इंग्रजांचं राज्य असताना लंडनवरून इंग्रजचा राजा हा या सगळ्या जगामध्ये राज्य करत होता. भारतावर सुद्धा त्यांचंच राज्य होतं. आणि एक दिवशी इंग्लंडचा राजा पंचम जॉर्ज त्यांनी भारताला भेट द्यायचं ठरवलं. भेट देण्याच्यासाठी बोटीने भारतात आले. मुंबई शहरामध्ये समुद्रकिनाऱ्याला इंडिया गेट किंवा गेटवे ऑफ इंडिया नावाची एक जागा आहे आणि त्या ठिकाणी तिथं समुद्रामध्ये पंचम जॉर्जची बोट लागली. पंचम जॉर्ज उतरले. तिथले अधिकारी, लष्कराचे अधिकारी, पोलिसांचे अधिकारी त्या सगळ्यांनी त्यांना सलामी दिली. आणि ते निघत असताना त्यांच्या लक्षात आलं की त्या ठिकाणी एक कोणतरी खेळूच माणूस उभा आहे. फेटा बांधणारा, धोतर घातलेला, बंदी घातलेला आणि त्याच्या हातात एक कागद होता. जसं पंजाब जहाज गाडीत बसायला यायला लागले तसं त्या खेळूच माणसाला पोलिसांनी बाजूला केलं. पंजाब जहाजनी पाहिलं. त्यांना गंमत होती. त्यांनी विचारलं अधिकाऱ्यांना, कोण आहे ते ग्रस्त, काय त्यांना म्हणायचे. त्यांच्या हातात कागद दिसतोय म्हणजे त्यांना काहीतरी निवेदन द्यायचं असावं का. चौकशी केली आणि ते निवेदन त्यांनी घेतलं. ते निवेदन काय सांगत होतं. ते निवेदन सांगत होतं की राजासाहेबांचं स्वागत आम्ही इथं करतो, पण या देशामध्ये, या राज्यामध्ये मोठा दुष्काळ पडला आणि त्या काळामध्ये दुष्काळ पडल्याच्या नंतर खजीब होण्याचं काम द्यायचे. आपल्या भागात एकेकाळी द्यायचे. आणि म्हणून त्या खेळूतांनी मागणी केली त्यांच्या निवेदनामध्ये, खजीब होण्याची शिक्षा देऊ नका, त्याच्याऐवजी पडणारा पावसाचा थेंब नसेल हा साठवता कसा येईल की जेणेकरून भूगर्भाची पाण्याची पातळी ही वाढेल आणि शेतीला मदत होईल. दुसरी गोष्ट त्यांनी त्याच्यामध्ये लिहिली की आम्हाला शेतीशिवाय पर्याय नाही आणि त्याचं उत्पादन वाढायचं असेल तर आम्ही 30 ते ज्वारी, 33 जोंधळा त्याचं पीक आम्ही त्या ठिकाणी घेतो. आम्हाला
जर एखादी उत्पादन वाढवायचं असेल तर संकरित धान्य, संकरित वाण हा तयार करून त्याचं वेळेनं आम्हाला लोकांना दिलं तर दर एखादी संकरित ज्वारी करून आम्ही त्याचं उत्पादन वाढवू शकलो. मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्या भागामध्ये हायब्रीड ज्वारी म्हणून आपण चर्चा करत होतो. त्या काळामध्ये त्या खेडूतांनी संकरित वाढण्याची भूमिका मांडली आणि तिसरी मागणी त्याच्यामध्ये केली की आमचे सगळे शेतकरी शेती करतात, त्याला जोडधंद्याची गरज आहे आणि जोडधंदा करायचा असेल तर दुधाशिवाय दुसरा धंदा नाही. पण आम्ही तीच गाय आणि तीच तोच वळू यापासून जी फजिली तयार होते त्यामुळं दर्जेदार अशा प्रकारचं जनावरचं वाहन हा तयार होत नाही. आणि त्यासाठी राजाने विलायतेचं वळू पाठवावा आणि या ठिकाणी संकरित वळू याच्यापासून संकरित वाहन हा गाईचा तयार केला पाहिजे, त्याच्यापासून दुधाचं उत्पादन वाढेल. आता रस्त्याने येताना मी बघत होतो की या तालुक्यामध्ये सुद्धा दुधाचा धंदा मोठा आहे आणि गाय कशापासून आहे, कोणत्या गायी आहेत, म्हशींची संख्या कमी आहे पण क्रॉसब्रीड काय संकरित गाय ही या तालुक्यातसुद्धा आज पोचलेली आहे, ती समज देशात पोचलेली आहे आणि त्याची मागणी त्या खेडूतांनी केली होती. हा कोण खेडूत होता? हा खेडूत दुसऱ्या पुण्याचं त्यांचं नाव ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिबा फुल्यांनी या सगळ्या मागण्या इंग्रज सरकारच्या समोर केल्या होत्या आणि आधुनिकतेचा विचार हा त्यांनी केला होता. आणि करुणेल बाबूराव पाटलांनी आपल्या आयुष्यामध्ये जे आदर्श फुलं ठेवले त्याच्यामध्ये सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचा उल्लेख हा ते कधी विसरले नाही. दुसरा एक राजा होता की ज्याच्यामध्ये करुणेलांना अतिशय आस्था होती आणि त्या राजाचं नाव शाहू राजा, कोल्हापूरचे राजा. हा राजा एक आगळा वेगळा राजा होता. त्याचं मन कधी राजवाड्यातून रमलं नाही, त्याचं मन रमलं खेड्यापाड्यामध्ये येऊन शेतकऱ्यांच्या शिवारामध्ये बसणं, त्यांच्यावर वेळ घालवणं आणि त्या कामाच्यासाठी त्यांनी व्यक्त केलं. शाहू राजांनी जी काही सत्ता होती त्या सत्तेचा उपयोग शिक्षणाचा विस्तार कसावी, खेड्यापाड्याच्या वेगवेगळ्या जातीच्या धर्माच्या मुलामुलींना शहरामध्ये कोल्हापूरमध्ये शिक्षणाला यायचं असेल तर त्यांची निवासाची व्यवस्था कशी करता येईल या कामाच्यासाठी त्यांनी लक्ष दिलं. आणि निवड शेती एका शेती करून चालणार नाही, तिला आधार द्यायचा असेल तर त्यासाठी धरणं बांधली पाहिजे हा विचार त्यांनी मांडला. आणि राधानगरीसारखं धरण त्यांनी त्या काळामध्ये तिथं बांधलं गेलं होतं. कारखानदारी वाढली पाहिजे, उद्योगाची जोड असली पाहिजे म्हणून कोल्हापूरमध्ये उद्योग नगरी स्थापन केली आणि उद्योगाचा विस्तार करण्याच्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. करीमुलांचा आदर्श राजर्षी शाहू महाराज होते आणि शाहू महाराजांनी करीमुलांच्या या सगळ्या फळ्याला नेहमीच आशीर्वाद दिले. अशा रस्त्या राजाचा स्वरण हे करीमुलांनी अखंड फलान ठेवलं. त्यांच्या नावाने अनेक ठिकाणी शैक्षणिक संस्था उभ्या केल्या. आणि तिसरी महान व्यक्ती की हा आदर्श हा करीमुलांच्याकडे होता आणि ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आपण आंबेडकर म्हणल्याच्या नंतर दलितांचे नेते म्हणतो. या देशाची घटना त्यांनी लिहिली असं म्हणतो. घटना त्यांनी केली पण त्याहीपेक्षा मोठं काम त्यांनी केलेलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्याच्या आधीच्या काळात इंग्रजांच्या काळामध्ये एक सरकार नेहरूंच्या नेतृत्वाखाली स्थापन केलं आणि त्या सरकारमध्ये आंबेडकर हे स्वतः
वॉटर रिसोर्सेस, जलसंपदा आणि वीज या खात्याचे मंत्री होते. स्वातंत्र्याच्या आधीची ही गोष्ट आहे. आणि त्या मंत्रिमंडळात असताना काही महत्त्वाच्या गोष्टी बाबासाहेबांनी केल्या. आज या देशामध्ये सगळ्यात मोठं धरण कोणतं पूर्वीच्या काळात झालेलं तर नाव निघतं वाकरा नांदगलचं किंवा आंध्रमधल्या दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनचं. ही दोन्ही धरणं केली पाहिजेत आणि शेतीला खात्रीचा पाणी पुरवठा हाही देण्याची गरज आहे. हा निर्णय आंबेडकरांनी घेतला. आज पंजाब आणि हरियाणा 94% जमिनीचं क्षेत्र बागायचं, वारवाई बागायचे आणि त्याचं महत्त्वाचं कारण वाकरा नांदगलसारखं धरण हे त्या ठिकाणी येऊ शकलं आणि त्याचा निर्णय हा बाबासाहेबांनी केला. नुसतं पाणी शेतीला याचा विचार हा त्यांनी केला नाही. हे करत असताना त्यांनी आणखीन एक गोष्ट केली की या पाण्यातून वीज तयार करता येईल का आणि विद्युत निर्मिती हायड्रोच्या माध्यमातून ही करायची संकल्पना त्यावेळी त्यांनी मांडली आणि त्याबद्दलचा निकाल घेतला. आज आपण वीज बद्दल म्हणतो. एका ठिकाणी वीज जास्त असेल, दुसरीकडे कमी असेल तर ती घेण्याच्यासाठी ट्रान्समिशन विद्युत वाहिनीचं बंद हे आपण म्हणतो. या सगळ्या कल्पना बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्याच्या आधी केलेल्या होत्या. आणि आनंदाची गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे की रयत शिक्षण संस्था असेल की या संस्थेचे संस्थापक त्या सगळ्यांचे संबंध अशा द्रष्ट्या नेत्यांच्याशी होते. आणि या द्रष्ट्यांच्या नेत्यांच्याकडून हा आधुनिकतेचा विचार करून तो विचार खेड्यापाड्याच्या मुलामुलींच्याकडं पोचवला पाहिजे ही भूमिका कर्मवीरांनी आयुष्यावर घेतली. आणि मला आनंद आहे आज तोच विचार करून कर्मवीरांच्या या संस्थेमध्ये हजारो रयत सेवक आणि हजारो रयतप्रेमी त्यांच्या मदतीनं महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी काम चालू आहे. हेच काम असंच आपण पुढे नेऊया. श्रीगोंदा तालुका या कामात सतत संस्थेच्या पाठीशी राहिला, इथली जनता पाठीशी राहिली. या सगळ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो, कृतज्ञता व्यक्त करतो. आणि या वास्तूचं उद्घाटन झालं असं या ठिकाणी जाहीर करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर महाराजा जिवाजीराव